ओय शेवंते, हाय का घरी? काय करून राहिली? हाय ना माया घरी साव. काही नाही, घरचे कामं करून राहिली. आता बसतो मग थोडा वेळात कामं संपली की. हो माय बी कामच बाकी आहे. मी बी कामच करतो आता. ये ना व घरात तिकडूनच बोलून राहिले काय? ये घरी. हवा आपला भाऊ आहे ना, एकनाथ भाऊ. त्यानं पैसे पाठवले ना 1500. बाकीच्या बायाचे आले, आपले आलेच नाही माय. त्याच्यासाठी म्हणत होती मी. हो ना बाई, माय बी माय काय सांगू तुले, 1500 आलेच नाही ना. सांगते मोठे की 2100 देतील असं तसं, मोठे सांगून राहिले. अजून 1500 बी बरोबर पाठवत नाही टायमावर. तेच काय माय, आपलं एक आहे आपलं विदर्भ लयच मागं राहिलेला आहे. बाकी तिकडं पाय, तिकडं कसं पाठवते नाशिक साईड, तिकडं माय बिन तर लगेच पाठवून देते. तर त्याच्या इकडं आहेत. हो ना माय, मोठे मोठे साहेब सगळे तिकडचेच आहेत, मराठवाड्यातले कोकणातले ना. आपल्या इकडं बाय विदर्भ ना बरोबर पैसे पाठवत ना, रस्ते करत बरोबर ना, काही ना काही. तेच तर म्हणून राहिलं तुले, चाल ना मग जाऊन येऊ ना आपण इथं ऑफिसमधून. बरोबर आहे माय, शांती तू आपण ऑफिसला जाऊन येऊ मस्तपैकी. त्या साहेबाला झापू तिथं जाऊन. हो जाऊन येऊ बाय, त्याच्याशिवाय काय होत नाही. चाल मी जातो घरी, तयारी करतो येतो. चाल मग भेटू बस स्टँडवर. हो हो चाल चाल, जाऊ बस स्टँडवर जाऊ माय. चाल, आली का तयारी? आली का? चाल जाऊ माय. हो चाल माय, लेकरं गेले शाळेत नाही आता. आपण आपल्याला आता टेन्शन नाही, शाळेतून येईपर्यंत वापस येऊ. हो किती वेळ झाला माय, आपण उभं साव इथं ना. एक गाडी येत आहे ना, बस आहे. आपल्या गावाचं असंच आहे माय, रोना लयच अडचण आहे गाड्याची माय. सगळ्याच्या घरी गाड्या झाल्या, टू व्हीलर. सगळे आपापल्या टू व्हीलर निघते. तर म्हणून गव्हर्नमेंटवाल्याने काही इथं बसा ठेवल्याच नाही. तर आपल्या झाले गरीब माणसं आहे ते काय करणार आता. हो ना माय, बेकार काम झालं हो आपल्या गावाचं. काय सांगू तुले, आपल्याला तर वाटते पैदलच जा लागते वाटते आता. बस 5-10 मिनिटं वाट पाहू, नाही आले तर मग काय जाऊ प्रायव्हेट गाडीनं, नाही तर पैदल. मग चाल माय जाऊ निघू. काही गाडी येत नाही वाटते इथं. उशीर करायला काय पुरत नाही. लेकरं तिला वरडत बसते, कुठे गेली माय, कुठे गेली माय. अजून करल तांडव घरात नाहीस. हो ना माय, लेकराचा मोठा आकात आहे. शाळेतून आले की नुसतं धिंगाणा करत राहते. शाळेत असले की टेन्शन नाही राहत माणसा मागं. शांती आलो ऑफिस. हो आलो, माहिती काय तर समोरच आहे ऑफिस. चल जाऊ ऑफिसमध्ये. हेच मी वाटते हो माय साहेब. साहेब तर लय ठेपसा आहे हो माय शांती. तुला त्याला पटवा लागते का माय? जे काम करायला आलो ते काम कर आणि जाऊ आपण पटकन. हो चाल चाल चाल. काय म्हणता, बोलाव. हो साहेब, आमचे पैसे नाही आले ना लाडकी बहिणी योजनेचे. काही अडचणी असेल तुमच्या याच्यात, आधार कार्ड लिंक केला होता का तुमचा खाते क्रमांकासोबत? हो खाते क्रमांकासोबत, पॅन कार्ड सोबत सगळीकडेच लिंक केला आहे ना. मोबाईल नंबर गेलतो ना त्या शेतूत नाही माय. हो साहेब काय सांगू तुम्हाला, सगळ्याचे आले आमच्या गावात, आमच्या दोघीचेच नाही आले. ते बाजूचे शेवंती असे मटाकते, तिले पैसे आले तर आम्हाला सांगते नुसतं आमचे पैसे आले, हे आले ते आले. तुमचे बी येतील होत आहे, थोडं वाट पाहा. अजून तारीख याची आहे ना. कायची तारीख हो साहेब? बाकी सगळ्याचे आले ना, आम्हीच काय केलं? आमचे पैसे कोण नाही आले? चेक करा बरं. हे बा आमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहे. बरं बरं, चेक करतो आणि सांगतो तुम्हाला. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण काय तारीख याची आहे ना, येईल जाता सध्या मतदान चालू ना, त्याच्यामुळे असू शकते. काय साहेब, आम्ही दोघं भेटलो का तुम्हाला? आमचेच पैसे अटकावा लागत होते का? बाकी सगळ्याचे आले ना, आमचेच अटकवले. मतदान का आमच्या दोघांसाठी होते, आमच्याच दोघीसाठी होतं का? नाही तर काय साहेब, तुम्ही आम्हीच भेटलो तुम्हाला, आमचेच पैसे अटकून ठेवले. बाकीचे सगळ्याचे आले. तर एक काम करा, तुम्ही 30 तारखेपर्यंत वाट पहा. जर नाही आले पैसे तर वापस या 30 तारखेला, पाहू आपण काय होते ते. बरं बरं साहेब, जातो मग आता आम्ही. चालू शांते जाऊ, लेकरं बी आले असं घरी. चालू माय शांते जाऊ घराकडे. आता काय करतो माय, आता काय साहेब सांगूनच नाही राहिला बरोबर. 31 तारखेला या म्हणते का? तेच काम आहे का आपल्याकडे? हो ना माय, नुसते हे साहेब लोक चक्राच मारायला लावते आपल्याला. आपणच गरीब लोक काही म्हणत नाही म्हणून फायदाच घेते. चाल माय जाऊ घराकडे, लेकरं आले असं आणि ते बेवडा नवरा बी अजून तांडव करत असं, कुठे गेली माय, कुठे गेली माय. हवं माय बी लेकरं आले असल. चाल भेटू मग. चाल मग माय. हो हो.